जर चिन्ह आम्हाला देणार नसाल तर हे चिन्ह गोठवा. त्याआधी एक विषय म्हणजे तुम्ही पाहिला असेल की महाराष्ट्रामध्ये त्यानं लहान मुलींवरती अत्याचार होत आहे आणि अत्याचार लैंगिक करून त्यांचे खून केले जात आहेत. जुन्नरचं प्रकरण आपण पाहिलं, पुण्यात पाहिलं. जुन्नरमध्ये अजूनही संतप्त वातावरण आहे, चीड आहे, लोक रस्त्यावर आहेत. काय करतायत राज्याचे मुख्यमंत्री? तुम्हाला काय ते बिल मंजूर करायचं आहे महिला आरक्षणाचं, म्हणजे ऑलरेडी आधी मंजूर झालं आहे 23ला, ते परत त्यांना डुप्लिकेट मंजूर करायचं आहे. नारी शक्ती वंदना, ज्या मुलींवरती, कोवळ्या मुलींवर 9 वर्षाच्या 10 वर्षाच्या तुमच्याच राज्यात ज्या पद्धतीनं अत्याचार सुरू आहेत, तुम्हाला सरकारच्या वहिनी साहेबांना वेदना होत नाहीत का? तुम्ही इतर सगळ्या विषयावर पोपटपंची करता. मी महाराष्ट्रातच राहीन, मी दिल्लीत जाणार नाही, यावर तुम्ही मत व्यक्त करता, सेनेवर मत व्यक्त करता. सुप्रीम कोर्टात शिवसेने बाबतीत काय निकाल लागणार हे तुम्ही ठोकून देता. पण या महाराष्ट्रात सातत्यानं कोवळ्या मुलींवर अत्याचार होत आहेत, कोवळ्या मुली सर्पदंशानं मरतायत, आत्महत्या करतायत. त्यावर या राज्याचे मुख्यमंत्री, या राज्याच्या महिला उपमुख्यमंत्री, या राज्याचे डुप्लिकेट उपमुख्यमंत्री, ज्यांचं आता जाणारं उपमुख्यमंत्रीपद, त्यांना कधीतरी बोलावं असं वाटतं का? त्याच्या प्रधानमंत्र्यांना, या देशाच्या गृहमंत्र्यांना, पोलीस यंत्रणा या वाचवण्याच्या मागे लागलेली आहे. मला तसं वाटतंय. पुण्यामध्ये बेकायद्याचं राज्य सुरू आहे. अपयशी फेल्युअर होम मिनिस्टर आहे. फेल्युअर होम मिनिस्टर तो जो अमेरिकेत कोणतो हाय कमिशनर, तो म्हणे मुंबईत आला आणि महाराष्ट्र, मुंबई आणि या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्यामुळे जगात प्रसिद्ध. कोणी सांगितलं? बरं, हेच त्यांनी स्टेटमेंट जाऊन जम्मू काश्मीरला गेलो उमरा बाबतीत. बरं, महाराष्ट्रात सर्जिओ गोऱ्यांना मुलींचे अत्याचार दिसले नाहीत, मुलींवरचे सर्पदंशाने झालेले बळी दिसले नाहीत. हे व्यापारी लोक आहेत आणि पोलिसांनी